ओके ओके काय माहिती का तुम्हाला ताईसाहेब जरा जवळ घेता काय सासूबाई लईच रडाल्या तुमच्या म्हणजे ते युवराज लईच रडाले जरा जवळ घेता काय तू काय खुळी आहेस काय कार्यक्रमाला जायचंय आम्हाला माहिती आहे ना व त्याला जर आम्ही घेतला ना आमची साडी खराब झाली तर तुमचं पोटचं पोर आहे जरा जवळ घेतलं की शांत होईल की घ्या की जन्माला घातलं ना व आम्ही झालं आमचं कर्तव्य पूर्ण त्याच्या बेवड्या बापाला सांभाळायला सांगा कुठं आहे त्यो संध्याकाळी दिवसभर कुठं असतात माहिती ना सनिदा ओ सनिदा सनिदा दा ओ सनिदा सनिदा कार्यक्रमाची वेळ झाली आहे जायचंय ना आपल्याला तुला एक डाव सांगितलं ना मी हा सांगितलं ना एक डाव मी नाही सनिदा सनिदा उठा हो बघा रानाचा कार्यक्रम आहे ना व मग जायला नको रानादा कुठं आहे पण रानादाच नाहीत मी जाऊन तरी काय करणार आहे मेलेल्या भावाच्या नावाचा चौक खार घालू काय त्याचा मी ते सगळं बघून लय खुश होणार आहे काय हा लोक भाषण करणार रानाच्या आठवणीत ते सगळं ऐकून लय भारी वाटणार आहे बाई मला अहो तसं नाही कसा हा काळजात जळतंय कमी होणार आहे का ते अहो सुनीता अहो नको जास्त होईल होणार आहे का सांग मी जातो नाही नाही ना बघ भर भर जास्त झाल्या आधीच जास्त झाल्या सनिता पास करा की प्लीज जवळ रानादाला इसरत नाही तवर भरायचा का बर जोपर्यंत रानादाला इसरत नाही तोपर्यंत ग्लास भराय एक ना एक दिवस इसरणार भर एक दिवस येईल जेव्हा मी रानादाचा चेहरा जर इसरत नाही तर भर 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 तू बस 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 काय हाल झाले या चांगल्या माणसाचा कधी काळी काय रुबाब होता या माणसाचा आता कुत्र पण विचारत कशाला कोण विचारल 24 तास नशेतच ज्या राणादानं आणि अंजली वहिनीने दारू सोडवली होती त्याच राणादा पाय पुन्हा सुरू झाली अहो रानादाचं मड हुडकायला
200 ते 300 किलोमीटर पट्ट्यातली सगळी शवग्र पालती घातली सन्निधान भावावर लय जीव होता हो. होय, आजवर ढिगाण मडी बघितल्यात सन्निधानी. बघताना काय वाटलं असेल कुणास ठाऊक. आणि जरा कुठं बेवारशी मड्याची बातमी कळली की निघाला सन्निधा लगेच बघायला. फार वाट लागली गायकवाड घराने. ती बी त्या एकट्या बाईमुळं. नंदिता गायकवाड, तिला तर नरकात पण जागा मिळाली. अरे तिनं आपल्या घराचा आणि सगळ्या गावाचा नरक केलाय. काय फिकीर नाही तिला. लवकर युवराज रडू नका. गप्पा. ओ ताईसाहेब, युवराज गप्प बसेना झालाय. तू गप कर, नाही तर तुला कायमचं गप करू. नाही घेऊ. नाही. ओ युवराज, अहो तुमच्या पाया पडते हो, गप्प बसा की. ओ लाडू, इकडे ये. लाडू, तुझ्या मालकाला घे आणि माऊकडे नेऊन दे. तसं बी खोली बाहेर पडतच नाही. 2 टायमाचं आयतं गिळत्या तर निदान आमच्या पोराला सांभाळ म्हणावं. काय सांगशील? त्या पोराला सांभाळ. पोराला देऊ काय सन्नकन कानाखाली? मालक आहे तुझा देव. साहेब म्हणायचं. काय म्हणशील? साहेब. जा. लाडू घेऊन जा. चा. आज लई महत्वाचा दिवस आहे. गोडाधोडाचं करा काय तर. राणा भाऊजी लई आवडायचं गोडधोड. पर जीभ लई चुरू चुरू करायला काय तुमची? तोंडातनं एक उलट शब्द काढायचा नाही. जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. जा. ताईसाहेब, 2 वर्षात जमीन आसमानाचा फरक झाला. पुरी हसच राहिलो बघा. म्हणजे बघा की तुम्ही एकट्या मालकीनबाई झालायसा या वाड्याच्या. जे मनात आणशील ते होते. मग ते जरा चहागार करायचं बी मशीन आणा की. तुला राहायचंय नव इथं? नाही राहायचं की राहायचंय. मग जेवढं सांगितलंय तेवढं करायचं. गाडी तयार आहे आमची? वय तयार आहे. ड्रायव्हर सकट तयार आहे. हा चल मग. आमच्या राणा भाऊजींची पुण्यतिथी आज. तिकडे जायला पाहिजे आम्हाला. हा. पर चहा पिऊन टाक. चला चला चला, आता वहिनी साहेब कवा येतील काय? तेव्हा नीट उभं राहायचं आणि नीट त्यांच्या विजयाच्या घोषणा द्यायच्या. काय कशा द्यायच्या? वहिनी साहेबांचा. अरे आवाज आला पाहिजे. वहिनी साहेबांचा. अजून जोरात आवाज आला पाहिजे. कोल्हापुरात आवाज घुमला पाहिजे. वहिनी साहेबांचा. सरपंच मॅडमांचा.
ते नाही बघ कशी वाटते तयारी कशी वाटते स्वतः जातीनं लक्ष घेऊन करून घेतले बरं का समजा आम्ही सांगितलंय तसंच झालंय ना बघ. होय अगदी तू सांगितले तसं झालंय आता फक्त तू फित कापायची उद्घाटन करायचं वहिनी साहेबांचा सरपंच मॅडमांचा वहिनी साहेबांचा सरपंच मॅडमांचा ही फुलं कुणी आणली कुणी आणली ही फुलं वहिनी साहेब ती भाषा नाही आणि मग ते तुमच्या डोक्यात कोयता घालायची भाषा करत होता बाजीराव राणा भाऊजींच्या पुण्यतिथीला ही फुलं नग होती पांढरी फुलं आणि गुलाबाची फुलं पाहिजे होती तू सांगितलं नाही त्यांना ओके ए बाजा तुला काय सांगितलं तर रे पांढरी फुलं पाहिजेत गुलाबाची लाल फुलं पाहिजेत म्हणून हा आता थांब या ताडे याला काय शिक्षा द्यायची की नाही तेवढंच सांग आमदा शेतात झेंडू झालेत फक्त कोयत्यानं तोडली काय फुलं संध्याकाळी वाड्यावर या बोलू जाऊ आता माग उभं राहू येतो आज राणा भाऊजींना जाऊन 2 वर्ष झाली राणा भाऊजींचा आमच्यावर आणि आमचा राणा भाऊजींवर लई विश्वास होता माय लेकराचं नातं होतं आमच्या दोघांमध्ये आम्हासने असं वाटत होतं राणा भाऊजी परत येत्यात आणि गावच्या या जिम्मेदारीतनं आम्हासनी मोकळं करत्यात पण आता हे स्वप्न बघण्यात काय अर्थ नाही कारण जाणारं गेलं ते काय आता परत येणार नाही आम्हाला तुम्हाला गावच्या या समध्या माणसांना किती बी वाटत असलं तरी राणा भाऊजी काय आता परत येणार नाहीत राणा भाऊजी कायमचं निघून गेलं पण जाताना आमच्यावर या गावाची आणि गावातल्या माणसांची जिम्मेदारी देऊन गेलं तेव्हा आता आम्हाच ती पार पाडावीच लागल मग कुणी आमच्या डोक्यात कोयता घालायचं म्हणलं तरी बी ती पार पाडावीच लागल हे गाव आणि त्यावरचा हक्क आम्ही कधीच सोडणार नाही कारण हे गाव आमच्या राणा भाऊजींचं आहे आणि जे आमच्या राणा भाऊजींचं ते आमचं
आणि ते आम्ही जपणारच. बोला रणविजय गायकवाड अमर रहे. बोला बोला, रणविजय गायकवाड अमर रहे. रणविजय गायकवाड अमर रहे. रणविजय गायकवाड अमर रहे. रणविजय गायकवाड रणविजय गायकवाड रणविजय गायकवाड रणविजय गायकवाड रणविजय गायकवाड अमर रहे. रणविजय गायकवाड. अमर रहे. रणविजय गायकवाड अमर रहे. रणविजय गायकवाड अमर रहे. रणविजय गायकवाड रणविजय गायकवाड. एवढे रागावलाय का माझ्यावर? मी चुकले, खरंच चुकले. मी तुम्हाला नको नको ते बोलले, पण तुम्ही बोलवल्यावर मी आले होते हो. मी खरंच आले होते. माझ्या एका चुकीची अशी जन्मभर शिक्षा नका देऊ मला. राणाची या ना परत. माऊ आज परत रडत होतीस? नवरा आणणारा परत कधी येणार? माऊ राणादा काय येणार नाही? कारण ते रुसलेत आपल्यावर. मी रुसून गेलो तेव्हा राणादा मला हुडकत आला होता. तर तो गेला तर मी जाऊ का त्याला हुडकायला? लाडू तुला किती वेळा सांगितलंय मी? तर काय मला आठवते मला. मी गेलोच नाही तर राणादा परत कसा येणार? तू शोधून सापडणार नाहीयेत ते. मग तू देवाला सांग की. गोष्टीतला राजकुमार रुसून गेला तेव्हा देवाला प्रार्थना केलं की देव परत आलायला. मी रोज प्रार्थना करतो पण देव माझं ऐकतच नाही. तू करून बघ की. देव बी ऐकणार तुझा आणि राणाचा बी ऐकणार तुझा. भाऊ बघ की.